नमस्कार मित्रांनो, तर आज विषय होता शिरोबा. शिरोबा म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्री सिद्धनाथ मंदिरात हा शिरोबा तयार केला जातो. शिरोबा म्हणजे शिराज शेठ एक महाराज होते, राजा होता. त्या राजाचा आज मूर्ती बनवून इथं मोठा कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे हा चिखलाचा राजा बनवला जातो इथं. तर तुम्ही बघताय एकदम सुंदर असं हे गुरव समाज आपल्या कलाकृतीने ही मूर्ती तयार करत असतात आणि त्याच्याच पलीकडं राजवाडा तयार करायचा चाललेला असतो. म्हणजे त्यात सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी हे दोघंही स्वार झालेले असतात. त्याच्यानंतर मग गावातले खेड्यापाड्याचे बरेच गावचे लेडीज म्हणजे स्त्रिया इथं कार्यक्रमाला येतात. संध्याकाळी मग फुगड्या, गाणी म्हणणं असे बरेच कार्यक्रम ह्या मंदिरात चालू असतात. तर आता आपण बघतोय की राजवाडा पूर्णपणे तयार झालाय आणि शिराज शेठ ही एकदम पूर्णपणे तयार झालेले आहेत. चिखलानं बनवलेली ही अशी सुंदर कलाकृती आपण बघितलीच. याच्यानंतर तुम्ही म्हणत असाल यार धूर कसा येतोय, तर ते मडके ठेवून त्याच्या मागून तोंडापर्यंत असा धूर सोडला जातो आणि तो तोंडातून बाहेर येतो. तर अशा प्रकारे सगळ्या खेड्यापाड्याच्या गावातल्या सगळ्या स्त्रिया इथं नागपंचमी म्हणजे शिरोबाच्या दिवशी इथं खेळायला येतात. आता संध्याकाळी वेळ झालेली फिरायला जायची. आता फिरायला गेलो, खाली यात्रा भरलेली होती. मग माझे मित्र दोन होते. तुम्ही बघता एकदम सुंदर असं कडक मध्ये झापूक झुपूक सगळी पोरं इथं आलेली. पोरांचं तर वेगळाच धिंगाणा. आता पाळणं बघून असं वाटत होतं सगळ्यांचं थोबाड दाखवलं, आपलं का दाखवायचं नाही म्हणून माझं पण मी दाखवलं बरं का गाड्या. पोरं मागची बघायला की डोक्यावर हात फिरवून या मी कसा दिसते, सगळीच चांगली दिसत होती. आता यात्रा म्हणल्यावर तुम्हाला माहितीच, पोरं नटून थटून पावडर बिरवं फ्युरील लावून सगळं तयारच. फिरून का फिरवून नक्की काय येतंय ती कमेंटमध्ये मला सांगा. मग काय इकडं तोपर्यंत बारक्या पोरांचा चाललेला धिंगाणा. पाण्यात गाडी नुसतं झुंबुंग झुंबुंग चालू होतं. गाड्याला असं वाटत होतं हायवेवर चाललाय काय गाडी घेऊन. तोपर्यंत इकडे जम्पिंग मध्ये आपल्या दिदीला काहीच कळत नव्हतं. तिला असं वाटत होतं की उडी मारली की आकाशातून पुजते काय. आता फोन आला शिरोबा सोडायचा वेळ झालेला. मग त्याच्यानंतर शिरोबा सोडायसाठी मंदिरात आलो आणि मंदिरातली आरती चालू झाली. आता शिरोबा घेऊन आम्ही निघायची वेळ चालू झाली. शिराज शेठ महाराज की जय असा म्हणत जय घोष करत आम्ही इथून पुढे निघालो. शिराज शेठ महाराजांना सोडायचं टायमिंग झालं. जे का विहिरीत त्यांचं विसर्जन केलं जातं आणि तिथून नंतर माघारी मंदिरात जयघोष केला जातो. आता माघारी आल्यानंतर हा आमचा जयघोष चालूच झाला बघा. शिव शिव शंकर भोळा त्यांच्या गळा रुद्रमाळा हे असं वाक्य असतं. शिव शिव शंकर भोळा त्यांच्या गळ्या रुद्रमाळा. स्वप्नील दादांनी तिथं खूप असा जल्लोष केला आणि त्याच्यानंतर पुढं नक्की झालं काय तर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे चालू व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तुम्हाला. मैत्रीचं गाणं लागलं म्हणून आमचं गडी लागला रडायला. कारण की मैत्रीच गडी आमचा असा निभावतो की बोलूच नका. रक्ताचं नातं सुद्धा कमी पडेल अशी मैत्री निभावणारा आमचा स्वप्नील भाऊ. त्याचा मित्र काही दिवसांपूर्वी मरण पावला. त्याच्यामुळे गाड्याला गाणं लावलं की डोळ्यातनं अश्रू अनावर झाले. आणि काय शेवटी मग आता ब्लॉग इथंच थांबवायची वेळ आली. धन्यवाद.